मित्रांनो, स्वामी आपल्याला बोध देत आहेत आणि म्हणत आहेत, कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन अगदी शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी नक्की करा. त्रास फक्त तुम्हाला सुख, फक्त तुम्हाला मनःशांती, सुद्धा तुम्हाला विचार ही एक विलक्षण शक्ती आहे. आणि ते असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत आहे. म्हणून विचार बदला, नक्कीच तुमचे नशीब बदलेल, एवढे मात्र नक्की खरे आहे. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात एक लक्षात ठेवा, कर्माला घाबरा, देवाला नाही. कारण देव माफ करतो, पण कर्म तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही. सगळे कर्माचार्य त्याला दुसरा कोणीतरी रडवेल, आणि हे कर्म आहेत, हे प्रत्येकाला फेडावे लागतात. गोष्टी बुद्धीच्या परिघाबाहेर गेल्यावर देव आपल्याला दिसू लागतो, आणि मग आपण देवाला प्रार्थना करू लागतो की हे देवा, आम्हाला सांभाळ आणि आमच्या संकटांना दूर कर. म्हणून देवाला आपण पहिले जपले पाहिजे आणि पहिले देवाचे नामस्मरण केले पाहिजे. मग तुमच्यावर संकट येत नाही, आणि आले तरी देव ते संकट तुमच्यावरून निवारून टाकतो. तो तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही, असे स्वामी आपल्याला बोधवचन देत आहेत. ह्या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस त्या मनाशी तुला मार्ग दाखवणार आहे. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामी म्हणत आहेत. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ज्याने तुम्हाला वाईट वेळेत साथ देऊन अगदी चांगली वेळ आणून दिली, त्यांचे मोल कधीही विसरू नका. कोणाच्या सल्ल्याने, असल्याने, नसल्याने कोणालाही फरक पडत नाही. जर तुम्ही असाल तर तुमचा वापर नक्की केला जाईल, आणि नसाल तर पर्याय नक्की शोधला जाईल, एवढे मात्र आहे. प्रत्येक जीवनात असते. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व असते. आणि मग तुम्हाला सर्व काही आनंदित करायला लागते. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत. एखाद्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणणे, ज्या माणसामुळे आनंद मिळत असतो ना, त्यांनी फक्त हे लक्षात ठेवायचे की नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो, आणि तुमच्या पापपुण्याचा हिशोब हा नक्की होत असतो. आणि तोही पूर्णपणे अंधार सेल तर घरात, देवात दिवा लावून फायदा कधीच नसतो. एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःख जर उरले नसते तर खरं सुख कोणाला कधी कळलंच नसतं. म्हणून देवाने दुःख आणि सुख या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात आणल्या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करून टाकलं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात आहे, व्याप आहे, मीच पावन आहे, मीच जल आहे, आणि गगनही मीच आहे, अक्कलकोटही मीच आहे, आणि दोन्ही ध्रुवांवर, कैलासावर, कैलास पर्वतावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही आणि जाणारही नाही. मी तुमच्या सदैव पाठीशी राहील, हे वचन मी तुम्हाला देतो आहे. स्वामी म्हणतात, जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील ना, तर तुमची तत्वे बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत नक्की बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळं नाही. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आपले मन कितीही स्वच्छ असू द्या, बाकीचे लोक तुमच्या बाह्य वर्तनावरून तुमची किंमत करतात, पण स्वामी मात्र तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला फळ देतात. म्हणून तुमचे अंतर्मन जेव्हा शुद्ध असते तेव्हा तुम्ही प्रगती व तुमच्या पाठिंबा स्वामींचा आशीर्वाद असतो.
म्हणून स्वामींचा चांगला आशीर्वाद मिळवा. तुम्ही चांगल्या मनातून दुसऱ्यासोबत बोलले पाहिजे आणि मनात कोणतेही पाप न ठेवता सर्व समभाव, सर्वांचे सारखेपणा वागले पाहिजे. कितीही अडचणी आल्या तरी स्वामींचे नाम घेत एक एक पाऊल फक्त पुढे टाका. तुमच्या सर्व अडचणी व तोडगा नक्की मिळेल. पण त्यासाठी श्रद्धा आणि भक्ती मनापासून पाहिजे. आणि जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, स्वामी शक्ती असते, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. हातात गेलं तरी नशिबात कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुण्य नाही आणि कष्टाचं कधीही संपत नसते. म्हणून फुकटचं कोणाचं खायचं नाही. आणि तुम्ही कष्ट करून जे कमावलं आहे ते तुम्ही सुखाची 2 भाकरी खाल्ली तरी तुम्हाला ती गोड लागते. एवढे मात्र नक्की खरे आहे, माणसाचे मन अगदी निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती अजिबात उरत नाही. मग तो मनमोकळेपणाने आपले जीवन जगत असतो. समतोल मनासारखे कोणतेही उरत नाही आणि या जगात समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून एक काम करा, तुम्ही फक्त एवढं करा की समतोल मन ठेवा आणि सर्वांशी सर्व समभावाने जगा आणि बोला. समाधानासारखे सुख नाही, म्हणजे समाधान तुम्हाला जीवनात अत्यंतिक सुखी आणि समृद्धी करत असतो. म्हणून तुमच्या जीवनात समाधान पाहिजे आणि लोभ अजिबात नको, नाहीतर भरपूर मोठा आजार तुम्हाला येईल आणि तो लोभ आजार असेल. आणि दया करा आणि प्रत्येकावर दया करा. जो तुमच्या दाराशी येईल त्याला खाऊ घाला, पिऊ घाला, एवढे लक्षात घ्या. मग तुम्हाला खरं पुण्य लागेल. मग तुम्ही कितीही दानधर्म केला तरीही तो काही कामाचा नसतो. जर तुम्ही तुमच्या दारात आलेल्या माणसाला परत पाठवत असाल तर एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कलियुग आहे इथे. खरा अर्तो आणि खोटा मिरवतो, पण लक्षात ठेव, विजय हा फक्त सत्याचा होत असतो आणि तो शेवटी जिंकत असतो. म्हणून सत्याच्या दिशेने राहा, नक्की तुझा एके दिवशी विजय होईल, असे स्वामी संबोधून सांगत आहेत. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते आणि ती शक्ती स्वामी आपल्याला प्रदान करत असतात. फक्त आपण त्यांचे मनापासून नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींची भक्ती ही मनापासून केली पाहिजे. आपण जेवढी जास्त मनापासून स्वामींची भक्ती करतो तेवढे जास्त पुण्य आणि तेवढे जास्त स्वामी आपल्याला फळ देत असतात. म्हणून स्वामींची भक्ती करताना कधीही विचार करू नये की मी एवढे जप करावे की तेवढा जप करावा. स्वामींचा भक्त असताना तुम्ही कितीही जप केला तरी तो कमीच आहे आणि त्याचं फळही स्वामी तुम्हाला नक्कीच देतात. किती दिवसांचे आयुष्य असते मित्रांनो आजचे अस्तित्व, कारण उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून आता तुम्ही जगून घ्या आणि उद्याचं उद्यावर सोडा आणि आज जगून घ्या. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणाशी आहे. स्वामी समर्था, कितीही मोठी समस्या येऊ दे आणि असू द्या, फक्त स्वामी तुमच्या नावात आम्हाला समाधान मिळेल आणि ते समाधान फक्त तुमच्या नावात आहे, एवढी मात्र ही गोष्ट खरी आहे. मित्रांनो, ठरवाल आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवा. कष्ट, हाल होतील, पण हार होणार नाही. आणि स्वामींचा हात जर तुमच्या पाठीशी राहिला तर नक्कीच तुमचा विजय होईल आणि तुम्ही विजयाचा झेंडा एके दिवशी नक्की मिरवाल. यश तुमच्या पायात लोटांगण घालेल. आशीर्वाद घेता येतील तेव्हा घ्या, मात्र कोणाचंही घेऊ नका. आपल्या सुखाकरता इतरांना दुखवू नका. एवढे तुम्ही करा आणि तुम्ही सुखी, समाधानी आणि निरोगी राहाल, अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते. आणि सर्वांना सुखात ठेवा. स्वामी अशी ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते. प्रयत्न न करता सहज पुरा अस्तित्वात नाही, म्हणून प्रयत्न करत चला. स्वामी म्हणतात, तुम्ही एक पाऊल पुढे ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्ही घाबरता कशाला? मग फक्त आपल्याला एकच पाऊल पुढे टाकायचे आहे. नंतर आपल्याबरोबर स्वामी पुढे घेऊन जातात. आई होण्यासाठी श्री असणं गरजेचे नाही आणि काळजात प्रेम माया असेल तर पुरुषात आई नक्की दिसत असते. म्हणून तुमच्या हृदयात नेहमी माया ठेवा आणि प्रेम ठेवा. धनदौलत तर जगात अनेक लोक सोडून जातात,
परंतु जो नाव सोडून जातो तोच खरा धन्यवाद होय आणि तोच खरा पुण्यवान होय. म्हणून नाव कमवा, शिका. पैसाही आपण कधीतरी कमवू. जेव्हा आयुष्यात खूप संकटे येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतला आहे आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीशी आहे आणि स्वामी तुम्हाला चमत्कार दाखवणार आहेत. भूक तेव खाणे ही प्रकृती आहे आणि भूक त्यापेक्षा खाणे, जास्त खाणे ही विकृती आहे. आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही तुमच्या मनात आहे, संस्कृती आहे आणि ही संस्कृती तुम्ही कायमस्वरूपी जपली आहे. कोणाच्याही मागे धावू नका, तुमची किंमत कमी होईल. कारण ज्याला जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्य असते. म्हणून कोणाला किती महत्त्व द्यायचे हे तुम्ही ठरवता आणि तुम्हीच ठरवता. आपण किती महत्त्व द्यायचे आणि किती नाही ते जीवन जगताना जगाचा जास्त विचार अजिबात करू नका. कारण जग त्याच्याकडे नाही त्याला हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्या जवळ जात असतं. म्हणून जगाचा विचार सोडून द्या व तुमच्या आंतरिक सुखासाठी तुम्ही जगत चला. कर्माची परतफेड करावी लागते हे इथे फेवू लागतं. त्यासाठी कर्म करताना नेहमी विचार करून करा आणि सजग होऊन कर्म करा. कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचार्य मित असते, मग ते चांगलं असो किंवा वाईट असो. अहंकार सर्वात वाईट गोष्ट आहे की अहंकार तुम्हाला कधीही जाण देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. म्हणून कधीही अहंकार करू नका. मग तुम्ही भरपूर ठिकाणी चुका कराल, तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. एवढं लक्षात घ्या की पंगत चुकली की एक वेळचं जेवण चुकतं, पण जीवनात मात्र कधी आपली संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणून योग्य माणसात असणं, आयुष्यात असणं नेहमी गरजेचं असतं. एवढी गोष्ट खरी आहे, आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची अगदी भीती गेली, मन निशंक झाले. कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी आपल्या रस्त्याचे चरण पकडतो आणि म्हणतो, स्वामी मला रस्ता दाखवा. आणि स्वामी आपल्या निर्मळ मनाने रस्ता दाखवतात आणि ते आपल्याला प्रेमही करतात. ज्याला तुमच्या सोबत राहायचे आहे तो तुमच्या 1000 चुका माफ करेल, पण ज्याला सोडून जायचं आहे तो तुमची चूक नसताना पण सोडून नक्की जाईल. म्हणून अशा माणसांना नक्की तुम्ही आयुष्यात ओळखायला शिकलं पाहिजे आणि अशी माणसे नक्कीच तुम्हाला सोडून जाऊ शकतात. भूक भागवे माती आणि चूक पदरात घेणार नाती यांच्याशी कधी गद्दारी करू नका. नाहीतर तुम्हाला मग आयुष्यात कुठेही जाल तिथे तुम्हाला संकटे येतील आणि मग तुम्ही पस्तावा कराल. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांब होले एक प्रार्थनेसाठी हात जोडा. 2 नक्की हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. म्हणून कुणाला दोन्ही हाताने मदत करायची असेल तर मनमोकळेपणाने करा आणि अगदी निर्मळ मनाने करा. कोणाला दुखावून कर्मजगात दुसरे कोणते नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य करण्याची गरज नाही. स्वामी म्हणतात, स्वाभिमान विकणे मोठे होण्याचे, अभिमान बाळगणे लहान राहिले कधी चांगले असते. म्हणून एक लक्षात घ्या, आयुष्यात नदीमध्ये पडल्यामुळे कधी जीव जात नाही. जीव नक्की तेव्हा जातो जेव्हा आपल्याला पोहता येत नाही. परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. समस्या तेव्हा बनते जेव्हा ती आपल्याला हाताळता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला जे हाताळता येईल तेव्हा तुम्ही कर्म करत चला आणि पुढे आयुष्यात चालत चला. बस एवढे तुम्हाला करायचे आहे. अहंकार बाजूला ठेवून बोलत जा. हेतूशिवाय प्रेम करणे, अपेक्षेशिवाय काळजी घेणे आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे ही सर्व खऱ्या नात्याची खरी लक्षणे आहेत आणि ही लक्षणे तुम्ही आत्मसात केली पाहिजेत. पाऊस आला की माकडाकत घर असतं, ओल झालं नसतं, वेळ निघून गेली की प्रत्येकात जपलं असतं तर संपलं नसतं. म्हणून नाती आणि माणसं जपायला शिका आणि माणसं अगदी जवळ राहा. शिका जे सहज मिळतं, नाते शेवटपर्यंत टिकतं. पर्यंत टिकतं नाते सहज मिळत नाही, हे खरंच आहे. आणि विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो ना त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींचा हात पकडा आणि स्वामींच्या बरोबर बना. चला.
नक्कीच स्वामी तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जातील. जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची कमी नसते. एवढं खरं आहे. कधी शोधाचा प्रयत्न अजिबात तुम्ही करू नका की देव आहे की नाही. शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहोत की नाही. नक्की तुम्हाला माणसात देव दिसेल. नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण. बघ मी हा तुझा विश्वास आणि तुझ्या विश्वासाचं मन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जे गमवाल ना त्यापेक्षा जास्त मिळणार आहे. फक्त संयम ठेवा. मी तुझ्या पाठीशी आहे आणि नक्की माझ्यावर विश्वास ठेव. जगा इतकं मित्रांनो की नक्की तुम्हाला आयुष्य कमी पडेल, आणि हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नक्की तुमच्या नशिबाचा तो भाग असेल, पण प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला तुम्हाला देणे भाग पडेल. म्हणून परमेश्वराची भक्ती अशीच करा आणि मनापासून करा. नक्की परमेश्वर तुम्हाला सर्व काही तुमच्या मनासारखे देईल आणि तुमच्या मनासारखे करेल. एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. जो देव रात्री झाडांच्या पक्ष्यांना पडू देत नाही, मग तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल. म्हणून एक लक्षात घ्या, देव सगळ्यांना सारखा असतो. तो सगळ्यांचं रक्षण करत असतो. म्हणून त्याला घाबरण्याचं कारण नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. तो कपाळावर लावला ना की आपली बोटे सुगंधित करून जातो आणि आपला दिवस आनंदी होऊन जातो. म्हणून चंदनासारखे नक्कीच तुम्ही झाले पाहिजे. नशिबाची साथ नसली तरी चालेल, पण स्वामींचा हात डोक्यावर कायम असाच राहिला पाहिजे. ही स्वामींचरणी प्रार्थना. निश्चिंत राहा. बाकी मी पाहीन. पुढे मागे मी राहीन. कुठेही जा तिथे दर्शन देईन. आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन. एवढं मात्र खरं, सुख आणि दुःख आपल्याला कर्मानुसार मिळते. याचा गरीब आणि श्रीमंतीशी काहीही संबंध नाही. मलाही रडतो आणि हसरा झोपटतो, हसत असतो. म्हणून कधी कर्म करताना चांगले कर्म करा आणि चांगले विचार करा. नक्की देव तुमच्या सोबत असेल. आयुष्यात विश्वास फक्त देवावर ठेवावा आणि प्रेम आपल्या कामावर करावे. कारण हे दोघे कधीही तुमची फसवणूक करत नाहीत, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि तुम्ही कधीही अपेक्षा आणि समाधान यानंतर एवढे आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. म्हणून अपेक्षा कोणाकडूनही करू नका आणि सुखी समाधानी राहा. एवढं तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कितीही सत्यनारायण करा, पण तुमचा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाहीत. एवढं मात्र खरं, तुम्ही तुमच्या मनात ठाम करून ठेवलं पाहिजे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घ्या. कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून झाली असेल. आणि अनुभव असेल तर एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. कारण बाहेरून चांगला दिसणारा माणूस, देवासमान असलेला माणूस घातकी निघत असतो. म्हणून कोणावरही विश्वास ठेवू नका आणि कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका, नाहीतर तुम्हाला आयुष्यात पस्तावा करण्याची वेळ येईल. सुखाच्या शोधात लोक आयुष्यभर वणवण फिरतात आणि दमले की त्यांना जाणीव होते की समाधानातच खरे सुख होते. म्हणून जेव्हा तुम्ही सुखी आणि समाधानी असाल तेव्हा तुमचे आयुष्य अगदी निर्मल आणि सुखी होऊन जाईल. एवढं लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब. आणि सर्व काही असूनही रडतो त्याला म्हणतात दुर्दैव. थोडे कमी सापडले याला म्हणतात जीवन. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगा, हसत खेळत जगा आणि हसत मुखाने जगा. कोणालाही टेन्शन देऊ नका आणि कोणाचंही टेन्शन घेऊ नका. सर्व काही परमेश्वर नीट करणार आहे. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा, शिका. बस तुम्ही एवढं केलं पाहिजे. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका आणि जेणेकरून वाईट वेळेत लोक तुम्हाला सोडून जातील असं तुम्ही काम कधीच केलं नाही पाहिजे. आशा आणि विश्वास कधी चुकीचे नसतात. फक्त ते आपल्यावर अवलंबून असे की आपण आशा कोणाकडून करायची
आणि विश्वास तुम्ही कोणावर ठेवायचा, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवाला हे कधीच तुम्ही सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. मित्रांनो, त्या अडचणींना सांगा तुमचा देव किती मोठा आहे आणि तो किती बलाढ्य आहे. नक्कीच देव तुमची परीक्षा घेईल, तुम्हाला विजयी करेल. जर तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात तर नक्कीच देव तुम्हाला विजयी केल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जाणले तर समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, मनात ठाई असते स्वामी समर्था तुमचे नाव. हे किती छान लिहिलेलं आहे. आणि स्वामी समर्थांचे नाव आपल्यात कायम मोठे आणि स्वामींना ही मागणी मागितली पाहिजे. जीवनात जर जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर आपले अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही, एवढं मात्र खरं आहे. म्हणून नक्की तुमच्या अंगात जिद्द, संयम ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. नक्की तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. काही गोष्टी असतात त्या आपण कोणाला सांगू शकत नसतो. त्यावेळेला तुम्ही ती गोष्ट स्वामींना सांगून तर बघा, तुमचे मन किती हलके होईल. ते तुम्हाला समजावेल आणि स्वामी ही तुमची गोष्ट समजून घेतात आणि त्यातून मार्ग काढायला तुम्हाला सांगतील किंवा तुमच्याजवळ अशी माणसे पाठवतील की त्याच्यातून तुम्हाला ती माणसे बाहेर काढतील. म्हणून स्वामींची लीला अपरंपार आहे आणि स्वामी भरपूर काही चमत्कार करतात आणि त्या चमत्कारात आपल्याला दाखवून देतात की ते आपल्या सोबत आहेत. आपला विचार आज आपल्या भविष्याचा चेहरा असतो. नकारात्मक विचार केला ना तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचण दिसते आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी नक्की दिसत जाईल आणि मग आपण ती संधी शोधून आपण त्यावर काम करू आणि नक्की यशस्वी होऊ. आयुष्यात काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणी नसावा. म्हणून कधी पुण्य करायच्या वेळेस तुम्ही कधी कोणाला काही सांगू नका आणि ते पुण्य अगदी तुम्ही कोणाला न सांगता केले पाहिजे. म्हणजे देव आपल्याला बघत असतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला फळ देत असतो. एवढं तुम्ही नक्की लक्षात ठेवलं पाहिजे. न मिळाल्या गोष्टीचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजे खरे आयुष्य होय. आणि याचं नाव आयुष्य आहे आणि असे आपल्याला सर्व आयुष्य जगायला लागते. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली ना यावर तुमची श्रीमंती कळते आणि पैशांनी ती अजिबात कळत नाही. तुमची फसवणूक झाली यात तुमची काहीही चूक नसते. चूक त्या लोकांची आहे ज्यांनी तुमच्या विश्वासांची किंमत केली नाही आणि ते एक चांगला माणूस गमावून बसले. म्हणून एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यातून वाईट माणसे निघून गेली याचे धन्यवाद तुम्ही स्वामींना दिले पाहिजेत. कुणाच्या वाईट विचारात तुमचे काही वाईट होणार नाही, कारण तुमच्याकरिता तुमच्या पाठीशी उभय आणि ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक आहेत. मग ते तुम्हाला अगदी लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आयुष्यात कधीही निराश होऊ नका. जिथे दुःखाची गर्दी असते तिथे थोडं दूर सुखसुद्धा वाट थांबत असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणून दुःख तुम्हाला आले तर समजा लगेच तुम्हाला सुखही येणार आहे आणि तितक्याच वेगाने स्वामी तुम्हाला सर्व काही देणार आहेत. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता ना मित्रांनो, यापेक्षा एक लक्षात ठेवा आणि ध्यानात ठेवा. देवाची पाठ तुमची असते ना तेव्हा तुम्ही कसे वागता याच्याकडे लक्ष द्या. आणि यावर खूप काही गोष्टी तुमच्या अवलंबून असतात आणि देव तुम्हाला कसे देतो यावर सुद्धा अवलंबून असते. मोह नसावा, पैशांचा गर्व नसावा, रूपाचे झापड नसावे. मित्रांनो, सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन तुमचं व्यर्थ आहे. मग सगळं जीवन आपलं भांडणात निघून जातं. तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वर दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचे मन तुमच्यामुळे दुखावले आहे त्याचा हिशोब स्वामी आज न उद्या घेतात आणि मग नक्की स्वामी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला देतील आणि यात अजिबात शंका नाही. नातं निभावायला प्रत्येकाला जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याचा आनंद स्वतःच्या मन सुद्धा खावं लागतं. एवढं लक्षात घ्या. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधी अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं आणि ते सुख तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. असं कोणी नसेल तुझा नियम भराडी ठेव बदलेल.
तुझा पण एक दिवस तू फक्त स्वतः आणि स्वामींवर विश्वास ठेवून बघ, तुला सर्व काही मिळेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, केलेले उपकार, दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसे कधीही विसरायची नसतात आणि त्यांना जपायचं असतं शेवटपर्यंत. तुमच्या सोबत असतात. कोणी आमच्या पाठीशी असो किंवा नसो, पण स्वामी आमच्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील. आणि स्वामींची लीला अपरंपार आहे, त्याबद्दल काही वाद नाही. फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायची ना निष्ठा ठेवायची. तो फक्त मनामधला संयम गमावला, पण कळेल त्याची काय गमावलं आणि त्याने काय कमावलं एवढं लक्षात घ्या. म्हणून तो कमावणारा तर काही नाही, पण गमना खूप काही, आणि चांगला व्यक्ती तो आपल्या आयुष्यात गमन बसेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, नुकसान झाले तर भविष्यात लाभ सुद्धा होणार आहे, आणि जर झालं असेल तर पुढे जाऊन हिशोब सुद्धा होणार आहे. म्हणून तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी सर्व काही तुझे चांगले करेन. समोर संकट बघून रडायचे की लढायचे हे स्वतः ठरवायचं असतं. संकट तुम्हाला संपवून नक्की टाकेल, आणि नाही टाकलं तर तुम्ही संकटांना संपवून टाका. म्हणून तुमच्या हातात आहे. रडा की लईच मनाला इमानदार सग असतात, पण खरा व्यक्ती तोच आहे ज्याला बेईमानी करण्याची संधी मिली आहे आणि तरीही त्याने इमानदारी पसंत केली आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्हाला कोणी बघत नसले तरी देव तुम्हाला बघत असतो आणि देव तुमची परीक्षा घेत असतो. जर तुम्ही त्यात पास झाले तर देव तुम्हाला सुखी, समाधानी आणि निरोगी ठेवेल. नाहीतर मग देव तुमच्या सर्व कर्माचं फळ तुम्हाला एके दिवशी नक्की देईल. याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणत आहेत, तू मन छोटं नको करूस. जिथे तुले आपले तोंड फिरवतो ना, तिथे मी तुझ्यासोबत राहील, आणि तुझी साथ पूर्ण नकोस. मी हे तुझ्यासोबत निस्वार्थ प्रेम फक्त 2च ठिकाणी मिळतं, एक आईच्या पदरा आणि एक स्वामींच्या चरणा. म्हणून कधीही तुम्ही निस्वार्थ प्रेम शोधायला जाल तेव्हा स्वामींच्या चरणी ते तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, जर तुमची कर्म स्वच्छ असतील ना तर आम्ही लाखोंच्या गर्दीत तुम्हाला ओळखू, पण तुमची कर्म स्वच्छ नसतील तर आम्ही तुम्हाला ओळखण्यात मदत करू शकत नाही. चांगले होणार आहे, एक गृहीत धरून चला, बाकी परमेश्वर पाहून घेतील. हा विश्वास मनात असला ना की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वास असेल, आणि तो आत्मविश्वास आपल्याला भरपूर पुढे घेऊन जात असतो. कोणी कितीही तुला चुकीचा किंवा खोटा समजू दे, पण जर तू खरा असशील, तोवर जोवर बसलायस तो संग हिशोब ठेवतो. तो सर्वांचा हिशोब अगदी वेळेवर करतो. म्हणून स्वामी आपले कर्म बघत आहेत, आणि आपले चांगले कर्म आपण करत राहिले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला आसपास असे आपण समजले पाहिजे. नक्की आपल्याकडून सर्व चांगल्या गोष्टी होते. परिस्थिती सगळ्यात मोठी गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही आणि समजू शकत नाही. हे तितकं खरं आहे. दुःख भोगरा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपण कोणाला दुःख दिले नाही पाहिजे. आपण फक्त सर्वांना सुख दिले पाहिजे आणि त्यांना आनंदा बितले पाहिजे, कारण स्वामी सुद्धा आपल्याला आनंदा बक्षाच आपल्यावर कृपा करत असतात. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका. मी तुमच्या सोबत आहे, पाठीशी आहे आणि कायम तुमच्या सोबत राहील, एवढा तुम्हाला विश्वास देतो. कारण धने उठण्यापेक्षा गरुड झेप ही नेहमी मोठी असते, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला झेप मोठी घ्यायची आहे आणि स्वामी तुमच्या पाठीशी त्यासाठी उभे आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही मोठी झेप घ्या आणि आयुष्यात खूप मोठे व्हा असे स्वामींना वाटत आहे, आणि स्वामी तुमच्या सोबत आहेत. चंदनापेक्षा वंदन जास्त महत्त्वाचे आहे, आणि योग्य होण्यापेक्षा ना मित्रांना उपयोगी होणे अधिक चांगले असते. आणि प्रभाव चांगला असण्यापेक्षा तुमचा स्वभाव कसा चांगला आहे हे भरपूर महत्त्वाचे. म्हणून तुमचा स्वभाव तुम्ही नेहमी चांगला व स्वच्छ ठेवला पाहिजे. व कोणाला मदत करताना तुम्ही कधी ती मदत निर्मळ मनाने आणि साफ मनाने केली पाहिजे. अडचणींच्या वेरगेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःचा विश्वास असतो, आणि जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुमच्या मनात विश्वास पाहिजे. तो विश्वास तुम्ही दृढ केला तर तुम्हाला सर्व काही जीवनात मिळू शकेल. संयम फक्त तुम्ही ठेवला पाहिजे. कधी कधी चांगला घडसा तुम्हाला वाईट परिस्थितीत जावे लागते, आणि मग तुम्ही जर वाईट परिस्थितीत जात असाल तर समजून घ्या,
तुम्हाला सुख लवकरच मिळणार आहे आणि तुमच्या टोक्यात तुम्ही फिट करून घ्या. तुमच्या समोर एक असा क्षण येईल ज्याची आशा तू सोडली होतीस. ते स्वप्न खरं होईल आणि निश्चिंत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे असं मी तुला सांगत आहे. म्हणून तू कसलं टेन्शन घेऊ नको. मी तुझ्यासोबत असेल आणि हे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि जर तुझा विश्वास असेल तर नक्की एक लाईक कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि हा व्हिडिओ किमान 10 लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.